महत्त्वाचं असतं, कारण शांतपणा तुम्हाला पॉझिटिव्हिटी आणण्यासाठीच मदत करतो. शांत असताना तुम्ही कधीच निगेटिव्ह नसता. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमचं मन पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी खूप तयार असतं आणि मग तुम्ही जे काही तुमच्या मनाला द्याल ते तुमचं मन घेतं आणि मग ते तुमच्या वागण्यामध्ये आणायला सुरुवात करतं. मग आता ते शांतता कुठून आणायची? हा शांतपणा काही विकत मिळत नाहीये किंवा तो कोणाच्या तरी कडून आपण हिसकावून घेऊ शकत नाहीये, कोणाकडनं मागून घेऊ शकत नाही आहोत. हा शांतपणा आपल्याला आपल्यामधूनच आणायचा आहे. आणि शांत असणं ही एक नैसर्गिक स्थिती आहे माणसाची. जेव्हा त्रागा कटकटी नसतात तेव्हा आपण शांतच असतो ना, कारण आपण जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपण समाधान घेत असतो, आनंद घेत असतो आणि त्याच्यातूनच ती शांततेची भावना आपल्यामध्ये आलेली असते. मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्या लक्षात येत असेल तर ही शांततेची भावना आणण्यासाठी मला आनंद आणि समाधान ह्या गोष्टींकडे आधी त्याचा शोध घेतला पाहिजे. त्याच्यासाठी मला प्रयत्न करायला हवेत. मग माझं मन शांत व्हायला मला मदत मिळणार आहे. मग हे आनंद आणि समाधान कुठून येणार आहेत? एखाद्या गोष्टीमध्ये आनंद केव्हा मिळतो, समाधान केव्हा मिळतं? जेव्हा आपण त्या गोष्टीच्या पॉझिटिव्ह पैलूंवरती फोकस टाकतो किंवा आपण त्यातल्या पॉझिटिव्हिटीकडे जास्त भर देतो आणि जी निगेटिव्हिटी आहे ती आपण दुर्लक्षित करतो. म्हणजे